नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं सेमिस्टर थर्डच्या राज्यशास्त्राच्या या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण ब्रिटनची राजकीय व्यवस्था आणि एकूणच शासन कारभाराची पद्धती याचा अभ्यास करतो आहे. आणि हे करत असताना आपण आज शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण आता एक शेवटचा पॉईंट या युनिटमध्ये पाहणार आहोत की ब्रिटिश संविधानाची वैशिष्ट्ये काय. कोणत्याही देशाच्या शासन कारभाराचा आपण अभ्यास करत असताना तो शासन कारभार त्या देशाच्या घटनेनुसार चालतो आणि त्या घटनेत जी कलम असतात किंवा ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीच्या अनुषंगाने शासन कारभार हा संचालित होत असतो. अशा स्थितीत त्या घटनेची काही मूलभूत स्वरूपाची तत्व असतात. त्या घटनेची स्वतःची एक ओळख असते आणि त्या घटनेची स्वतःचे मूलभूत तत्व, त्या घटनेची स्वतःची एक ओळख आणि त्या घटनेनुसार शासन कारभार जो संचालित होतो त्याची पद्धती यावरून त्या देशाच्या राजकीय व्यवस्थेची, त्या देशाच्या शासन व्यवस्थेची, त्या देशाच्या संविधानाची ही वैशिष्ट्ये निश्चित होत असतात. कोणत्याही देशाची राजकीय व्यवस्था आपल्याला समजून घ्यायची असेल किंवा तिथे शासन पद्धती आपल्याला समजून घ्यायची असेल, त्या देशाचं संविधान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्या देशाच्या संविधानाची वैशिष्ट्ये आपल्याला समजली पाहिजे. ती वैशिष्ट्ये आपल्याला समजली तर ती शासन पद्धती कशी संचलित होते, तिथली कामकाजाची पद्धती कशी आहे, तिथली राजकीय संस्कृती सर्वसामान्य माणसांची सुद्धा कशी आहे, राजकीय पक्ष कसे काम करतात, दबावगट कसे काम करतात, शासन यंत्रणात पंतप्रधान कसं काम करतो, राजा कसं काम करतो किंवा इतर घटक कसे काम करतात ते आपल्या लक्षात येतं. आणि एकूणच त्या राजकीय व्यवस्थेची किंवा समाज व्यवस्थेची किंवा संविधानाची जी ओळख आहे ती आपल्याला होत असते. म्हणून वैशिष्ट्य समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जगात विविध माणसं असतात, विविध व्यक्तींचा समाज बनलेला आहे, जग बनलेलं आहे. सगळ्यांना दोन हात आहेत, दोन पाय आहेत, दोन डोळे आहेत, एकच नाक आहे, पण तरी सुद्धा सगळ्याच व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती सारखी नसतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात, वेगवेगळे घटक असतात. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे घटक हे त्या व्यक्तीचा स्वभाव दर्शवत असतात. म्हणून एका व्यक्तीचा स्वभाव हा दुसऱ्या व्यक्तीशी जुळत नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. जरी माणसं सारखे असले शरीराने तरी सुद्धा कोणाची ठेवण, कोणाचा रंग, कोणाची केश रचना, कोणाची कपड्यांची पद्धती, कोणाची बोलण्याची पद्धती, त्याचं एकूण वागणं, एकमेकांना रिस्पॉन्स करणं, एकमेकांशी मिक्स होणं, या सगळ्या गोष्टींमुळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू, त्याची वैशिष्ट्ये निश्चित होतात. तसंच जगात अनेक देश आहेत. अनेक देशांना म्हणजे सगळ्या देशांना घटना शासन कारभारासाठी, पण सगळ्या देशांच्या घटनांची वैशिष्ट्ये सारखी नसतात. ज्याप्रमाणे सगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सारखी नसतात. कारण ती व्यक्ती कशा वातावरणात वाढली, कोणत्या कुटुंबातून आली, ती शिक्षित आहे की अशिक्षित आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, हे सगळे फॅक्टर हे डिसाईड करतात त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य. तसंच त्या संबंधित देशाचा इतिहास, त्या देशाची राजकीय संस्कृती, त्या देशाचं भौगोलिक स्थान, त्या देशातील लोकांचं शिक्षणाचं प्रमाण, अशिक्षितांचं प्रमाण, त्या देशाची आर्थिक स्थिती, त्या देशाची सामाजिक स्थिती, सामाजिक आणि राजकीय संस्कृती, हे सगळे फॅक्टर डिसाईड करतात त्या देशाची राजकीय व्यवस्था कशी आहे किंवा देशाचं संविधान कसं आहे. म्हणजे संविधान निर्मितीवर, राज्यव्यवस्थेवर, राज्यकारभारावर त्या देशाच्या विविध फॅक्टरचा हा प्रभाव पडत असतो आणि त्यातून त्या देशाचे एक व्यक्तिमत्व किंवा त्या देशाची ओळख तयार होत असते. त्या देशाचं संविधान त्यातून आकार घेत असतं. आणि म्हणून देश अनेक असले, शासन पद्धती कदाचित दोन्ही देशात, अनेक देशात सारख्या असल्या तरी सुद्धा वैशिष्ट्ये सारखी असू शकत नाही. ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे, भारतात सुद्धा संसदीय लोकशाही शासन पद्धती आहे.
दोन्हींचा शासन प्रकार सारखा आहे, पण भारताच्या संविधानाची आणि ब्रिटनच्या संविधानाची सगळी वैशिष्ट्ये सारखी नाहीत. काही अपवाद असतील, पण अपवादामध्ये सुद्धा डिफरन्स आपल्याला दिसतो. आणि म्हणून ब्रिटनची राजकीय व्यवस्था किंवा ब्रिटनचं संविधान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एकूणच त्याचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक स्थिती या सगळ्या गोष्टींचा डोकावणं हे त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत कसं आहे जातं, पहिलं वैशिष्ट्य पाहताना आपण बघू की प्राचीन संविधान, एशंट किंवा ओल्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड. लक्षात घ्या, पहिलं वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात प्राचीनतम, जगातील सर्वात जुनं संविधान हे ब्रिटिश संविधानाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ब्रिटनचं संविधान जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा जगाच्या पाठीवर कुठेही संविधान नव्हतं. ब्रिटनची राजकीय व्यवस्था, ब्रिटनची शासन पद्धती, ब्रिटनचं संविधान हे जगातील सर्वात प्राचीनतम, सर्वात जुनं संविधान म्हणून ओळखलं जातं. जवळपास 1500 वर्षाचा इतिहास या संविधानाला आहे आणि म्हणून जगातलं सर्वात प्राचीन संविधान म्हणून या संविधानाला ओळखलं जातं. नंबर 2, विकसनशील संविधान, इव्होल्व्ड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे संविधान निर्मित नाही तर हे संविधान अनिर्मित आहे. भारतीय संविधान, अमेरिकन संविधान, पाकिस्तानचं संविधान, रशियाचं संविधान हे निर्मित संविधान आहे. म्हणजे हे संविधान निर्माण केले गेले, ब्रिटनचं संविधान निर्माण नाही केलं, ते विकास पावलेलं आहे काळाच्या ओघात. जसं छोटंसं बाळ हे 25, 30, 40 वर्षाच्या कालावधीनंतर विकास पावत असतं. एखादं छोटंसं रोपटं आपण लावलं तर 5-10 वर्षानंतर हळूहळू त्याचा विकास होतो. तसं ब्रिटनचं संविधान हे हळूहळू विकास पावलेलं आहे. ते कोणत्याही एका कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेलं नाही, म्हणून ते निर्मित संविधान नाही तर ते काळाच्या ओघात विकास पावलेलं संविधान आहे. असं म्हटलं जातं ब्रिटनच्या संविधानाच्या बाबतीत की पर्वतामधून ज्या नद्या निघतात आणि वाहत समुद्रात पोहोचतात, पर्वतामधून ज्या नद्या उगम पावतात आणि वाहत समुद्रामध्ये पोहोचतात, तर ह्या नद्या कोणी खोदून तयार केल्या आहेत का? आपण एखादा कालवा तयार करतो किंवा आपल्या दारासमोरून सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली तयार करतो, आपण खोदतो आणि पर्पजली उद्देशाने मुद्दा म्हणून एक उद्दिष्ट ठेवून की घाणपाणी वाहून गेलं पाहिजे म्हणून आपण नाली तयार करतो, तिला बांधतो, तिला आकार देतो, आपण तिला निर्माण करतो म्हणून ती निर्मित आहे. पण पर्वतातून उगम पावणारी नदी जी विविध देश, विविध गावांना वळसे घालत आणि समुद्रात जाऊन मिळते, ती कोण निर्माण केलेली का? नो. तसंच ब्रिटनचं संविधान हे कोणीही निर्माण केलेलं नाही. जशी पर्वतातून उगम पावणारी नदी जी समुद्रात पोहोचते, ती नॅचरल काळाच्या ओघामध्ये जसा उतार सापडेल जमिनीला तसं या गावाहून त्या गावात, त्या राज्यात, त्या देशात अशी करून ती समुद्रात जाते. त्याच पद्धतीने ब्रिटनचं संविधान मागच्या 1500 वर्षाच्या काळामध्ये नदीसारखं उगम पावलेलं आहे, नदीसारखं विकास पावलेला आहे, हळूहळू त्याचा आकार वाढत गेलेला आहे आणि आजचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून भारताचं संविधान निर्मित आहे, परंतु ब्रिटनचं संविधान हे मात्र विकसनशील संविधान, इव्होल्व्ड कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्याला ओळखलं जातं. आजही त्याचा विकास सातत्याने सुरू आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे अलिखित संविधान, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. अलिखित संविधान हे तिसरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जगात जेवढ्या देशांची म्हणून संविधान असतील त्या देशांची संविधान लिखित आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की भारताचं संविधान दाखवा तर आपण म्हणून भारताच्या संविधानाची कॉपी आहे, ही नाही. पण भारतीय संविधान त्याच्यात 395 कलम आपल्याला दिसतील. अमेरिकन संविधान त्या 7 कलम आपल्याला दिसतील. ब्रिटनच्या संविधानाचे पुस्तक तुम्हाला सापडणार नाही. अमेरिकन संविधानात सापडेल, ब्रिटनच्या संविधानात सापडेल, रशियाच्या संविधानाचं पुस्तक सापडेल, पण ब्रिटनच्या संविधानाचं पुस्तक सापडणार नाही, कारण ते अलिखित संविधान आहे, लिहिलेलं नाही. अलिखित स्वरूपात तिथला शासन कारभार चालतो. जगात संविधानाचे 2 प्रकार आहेत, एक लिखित आणि अलिखित. लिखित अनेक देशांचे संविधान आहेत, पण अलिखित संविधान असलेला ब्रिटन हा एकमेव देश आहे. म्हणून जगातलं एकमेव अलिखित संविधान म्हणून ब्रिटनच्या संविधानाकडे पाहिलं जातं. याचं कारण काय? तर ब्रिटनचा शासन कारभार हा लिखित तरतुदींच्या किंवा नियमांच्या ऐवजी अलिखित राजकीय परंपराद्वारे तिथला शासन कारभार चालतो. फॉर एक्झाम्पल, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या रूढी आणि परंपरा निर्माण झालेल्या असतात. जसं मी तुम्हाला उदाहरण गमतीत सांगितलं होतं की लग्नाच्या वेळी नवरदेव नवरीच्या पाठीमागे त्यांच्या मामांनी उभं राहणं क्रमप्राप्त असतं, त्याशिवाय लग्न लागत नाही. मग हा नियम आहे का की नवरदेव नवरीच्या पाठीमागे त्यांच्या मामांनी उभं असले पाहिजे? हा नियम नाही. पण ती आपल्या समाजात पूर्व काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे.
तिला एक अलिखित रूप प्राप्त झालेलं आहे. जरी तिच्यात तथ्य असेल किंवा नसेल तरी सुद्धा समाजात तिचं नियमाने पालन होतं. तसंच ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत विविध अलिखित परंपरा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या अलिखित परंपरातूनच ब्रिटनमध्ये शासनकारभार चालतो. उदाहरणार्थ, संसदेने मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव पास केल्यास मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा. हा कायदा नाही, हा अलिखित नियम आहे. आणि म्हणून जरी अलिखित नियम असला तरी सुद्धा जसं नवरदेव नवरीच्या पाठीमागे त्यांच्या मामाने उभं राहावं ही परंपरा आहे, तसं ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळावर कॉमन सभागृहाने अविश्वास ठराव पास केल्यानंतर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा ही परंपरा आहे, नियम नाही राजीनामा दिला तर त्यांच्यावर कोणी खटला नाही करू शकणार. पण परंपरेचं उल्लंघन करण्याची जशी आपण हिंमत करत नाही लग्नामध्ये, तसं ब्रिटनमध्ये सुद्धा राजकीय परंपरेचं उल्लंघन करण्याची हिंमत तिथला कोणताच शासनातला पदाधिकारी, मंत्री, पंतप्रधान करू शकत नाही. जसं आपल्या समाजातील एखाद्या प्रथेचं उल्लंघन आपण केलं तर समाज आपल्याला नावं ठेवेल, समाज आपल्याला वाईट टाकेल, समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल ही भीती आपल्याला असते. तसं ब्रिटनमध्ये जर एखाद्या राजकीय संकेताचं, राजकीय परंपरेचं उल्लंघन केलं तर तिथे जनता रस्त्यावर उतरून त्या मंत्रिमंडळाला विरोध करेल. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे. दुसरी गोष्ट, ब्रिटनमध्ये सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा असा फरक केला जात नाही. घटनात्मक कायदा म्हणजे जी घटना समितीने तयार केली असते त्यात ते लिहिलेलं असतं, जे नियम लिहिलेले असतात, जे कायदे लिहिलेले असतात त्याला घटनात्मक कायदा म्हणतात. भारताच्या नागरिकांना प्राप्त झालेले मूलभूत अधिकार हे घटनात्मक कायद्याने प्राप्त झाले, त्याच्यात बदल नाही करते. पण जर आज एखादा कायदा पास करून काही अधिकार द्यायचे असतील संसदेचा, संसद कायदा पास करेल आणि ते अधिकार देईल. जसं आरक्षणाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार नाही, हा संसदेने साधा कायदा पास करून दिलेला अधिकार आहे, म्हणून ते चेंज होऊ शकतो. म्हणून संसदेने पास केलेले कायदे सामान्य कायदे असतात, तर घटनेत घटना लिहिताना नमूद असलेले कायदे घटनात्मक कायदा म्हणतो. आपल्याकडे घटनात्मक कायदा आणि सामान्य कायद्यात फरक केला जातो. ब्रिटनमध्ये घटनात्मक कायदा आणि सामान्य कायद्यात फरक केला जात नाही, कारण ब्रिटनमध्ये घटनाच नाही, संविधानच नाही, संविधानाची प्रतच नाही, कारण ते अलिखित संविधान. आणि म्हणून या अलिखित संविधान हे ब्रिटनच्या घटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य समजलं. तसंच लवचिक संविधान किंवा परिदृढ संविधान, कठोर संविधान असे दोन प्रकार आहेत. हे कशावर तयार होतात? जेव्हा एखादे विशिष्ट संविधान एखाद्या देशाच्या शासन कारभारासाठी तयार केलं जातं. जसं भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 ला आपण ते लागू केलं. आता जी घटना 1946 ते 1949 या कालावधीत भारतासाठी तयार केली गेली 395 कलमांची, तर ती 1949 ला तयार झालेली घटना आजपर्यंत चालू आहे. पण काळाच्या ओघात जे कायदे, जे नियम कालबाह्य झाले ते काढून टाकायचे, म्हणजेच पर्यंत दुरुस्ती करायची आहे. म्हणून त्याच घटनेमध्ये कलम असतं, लिखित घटनेमध्ये, की जर या घटनेतील कोणत्याही कलमात बदल करायचा झाला तर ती बदल करण्याची प्रोसेस नमूद केली जाते. भारताच्या घटनेमध्ये 368व्या कलमानुसार भारतीय संविधानात कोणत्याही कलमात कसा बदल करण्याचा अधिकार संसदेला राहील याची प्रोसेस नमूद केली आहे. ती जर कठीण असेल बदल करणं तर तिला परिदृढ संविधान आपण म्हणतो. भारतामध्ये काही प्रमाणात ती कठीण आहे, काही प्रमाणात ती लवचिक आहे, म्हणजे सोपी आहे. म्हणून भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं मागच्या वर्षी की अंशतः परिदृढ आणि बहुअंशी लवचिक. अमेरिकन संविधानात बदल करणं कठीण आहे, प्रक्रिया खूप कठीण आहे, म्हणून त्या अमेरिकन संविधानात जगातील सर्वात परिदृढ संविधान म्हटलं जातं, कठोर संविधान म्हटलं जातं. सहजासहजी बदल करता येत नाही. पण भारताच्या संविधानात मात्र काही प्रमाणात करता येतात, काही प्रमाणात नाही करता येत. ब्रिटनच्या संविधानात मात्र बदल करायचा असेल तर तो केवळ साध्या बहुमताने करता येतो. कारण साधं बहुमत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या पाठीशी असतं आणि ज्या मंत्रिमंडळाच्या पाठीमागे बहुमत असतं ते मंत्रिमंडळ सत्तेत असतं. आणि त्या मंत्रिमंडळात जर काही करावंसं वाटलं, चेंज करावंसं वाटलं तर ते मंत्रिमंडळ संसदेत कायदा ठेवू शकतं, नियम ठेवू शकतं आणि साध्या बहुमताने पटकन पास करू शकतं, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे असते. आणि म्हणून ब्रिटनच्या संविधानात बदल करणं, अलिखित संविधानात बदल करणं कठीण नाही, त्याला कोणत्या प्रकारची प्रोसेस नाही, कारण ते लिखित नाही, म्हणून ते सर्वात फ्लेक्झिबल आहे, सर्वात लवचिक अशा प्रकारचं संविधान म्हटलं जातं. जगातील सर्वात लवचिक घटना ही अमेरिकेची, ब्रिटनची आहे, तर सर्वात कठोर घटना ही अमेरिकेची आहे. जगातील पहिली लिखित घटना अमेरिकेची आहे, तर जगातील एकमेव अलिखित संविधान हे ब्रिटनचं आहे. हे दोन कंपॅरेटिव्ह किंवा तुलनात्मक स्वरूपाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पाहायला मिळतात. तसंच एकात्म शासन पद्धती हे पाचवं वैशिष्ट्य आहे.
एकात्म शासन पद्धती युनायटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, शासन व्यवस्थेच्या स्वरूपाचे दोन प्रकार पाहिले जातात. एक संघराज्यात्मक शासन पद्धती जी आपल्याकडे आहे आणि अमेरिकेकडे आहे, आणि दुसरी एक केंद्र शासन पद्धती. संघराज्यात्मक शासन पद्धती म्हणजे अशा प्रकारची शासन व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था की ज्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन सरकार असतात. जसं केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार, किंवा उत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथचं सरकार, पश्चिम बंगालमधलं ममता बॅनर्जी सरकार. म्हणजे केंद्र सरकार पण आहे आणि राज्य सरकार पण आहे. आणि केंद्राचे अधिकार कोणते आणि राज्याचे अधिकार कोणते हे घटनेतच नमूद केलं, म्हणजे अधिकारांचं विभाजन झालेलं आहे. याला म्हणतो आपण संघराज्यात्मक शासन पद्धती. पण जर देश लहान असेल तर त्या देशामध्ये घटक राज्य नसतात, म्हणजे पर्यायाने घटक राज्य सरकार नसतं, फक्त एकच केंद्र सरकार असतं. समजा तुम्ही इमॅजिन करा की भारतामध्ये राज्य सरकार नाही, म्हणजे ममता बॅनर्जी सरकार नाही, योगी आदित्यनाथ सरकार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार नाही, किंवा मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांचं सरकार नाही. यांचे सरकार नाही, फक्त एकच सरकार आहे, केंद्र सरकार. जेव्हा एकच सरकार कार्यरत असतं तेव्हा त्याला एककेंद्रात्मक शासन पद्धती म्हणतात. आणि जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकार अशा दोन शासन पद्धती असतात तेव्हा त्याला संघराज्यात्मक शासन पद्धती म्हणतात. साध्या शब्दात डिटेलमध्ये आपण जाऊ नये. भारतामध्ये संघराज्यात्मक शासन पद्धती केंद्र सरकार राज्य सरकार, अमेरिकेतही संघराज्यात्मक शासन पद्धती केंद्र सरकार राज्य सरकार, ते घटनेत नमूद केलेलं आहे. ब्रिटनमध्ये मात्र एककेंद्रात्मक शासन पद्धती आहे, फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार ही व्यवस्था तिथे नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पण त्यांना अधिकार देण्याचं काम केंद्र सरकार करतं. कधी देऊ शकतं, कधी काढून देऊ शकतं, त्यांना बरखास्त करू शकतं. म्हणून ते फक्त एकच केंद्र सरकार आहे, एकच केंद्रीय विधिमंडळ आहे. राज्यांचे विधिमंडळ नाही, तसे आपले आमदार असतात, राज्य विधानसभा असते, तसे विधानसभेच्या निवडणुका तिथे नसतात. फक्त खासदाराच्या निवडणुका तिथे असतात, पार्लमेंटच्या निवडणुका असतात, केंद्रीय संस्थेच्या निवडणुका असतात. राज्यांना विधिमंडळ नाही, म्हणजे राज्यच नाही, फक्त केंद्र सरकार त्या ठिकाणी आहे. त्यानंतर संसदीय शासन पद्धती, हे 6वं वैशिष्ट्य पाहतोय आपण. संसदीय शासन पद्धती ब्रिटनमध्ये आहे. म्हणजे काय आहे याचा अर्थ? संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? संसदीय शासन पद्धती म्हणजे अशा प्रकारची शासन पद्धती की जिथे शासन हे संसदेप्रती उत्तरदायी असतं. जिथे शासन संसदेप्रती उत्तरदायी असतं, ज्या शासनावर जनतेने निवडून दिलेल्या संसदेचं नियंत्रण असतं त्याला संसदीय शासन पद्धती म्हणतात. साध्या शब्दामध्ये म्हणजे जिथे संसद पॉवरफुल असते मंत्रिमंडळापेक्षा संसद पॉवरफुल असणारी राजकीय व्यवस्था म्हणजे संसदीय शासन पद्धती. मग भारतात आणि ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे कारण इथे संसद शक्तिशाली आहे. भारतात संसद शक्तिशाली आहे, ब्रिटनमध्ये संसद शक्तिशाली आहे कारण ब्रिटनमध्ये संसदेचं नियंत्रण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावर असतं. संसदेचे सदस्य पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात, त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागतात. संसद मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव दाखल करू शकते. जर तो अविश्वास ठराव पास झाला तर मंत्रिमंडळ बरखास्त होतं. याला संसदीय शासन पद्धती असं म्हणतात. संसदीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, ज्या देशात संसदीय शासन पद्धती असते तिथे एक नाममात्र शासन प्रमुख असतो आणि दुसरा घटनात्मक शासन प्रमुख असतो. मग ब्रिटनमध्ये असं आहे का? येस आहे. राजा नाममात्र शासन प्रमुख आहे आणि पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख आहे. अगोदर तसं आपण पंतप्रधानाचे अधिकार बघितले तर नाममात्र शासन प्रमुख म्हणून कोण काम करतो? राजा. आणि वास्तविक शासन प्रमुख म्हणून कोण काम करतो? पंतप्रधान. म्हणजे नाममात्र शासन प्रमुख आणि वास्तविक शासन प्रमुख अशी दोन पद आहेत. दुसरी गोष्ट, मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी असते. म्हणजे मंत्र्यांना शासन कारभाराबाबतीत प्रश्न विचारण्याचा अधिकार हा संसद सदस्यांना आहे. संसद मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव पास करू शकते आणि मंत्रिमंडळाला बरखास्त करू शकते. म्हणून दुसरं वैशिष्ट्य आहे मंत्रिमंडळाचं संसदेप्रती असलेलं उत्तरदायित्व. तसंच एक वाक्यता, राजकीय एकजिनसीपणा, म्हणजे सगळे मंत्री एकाच पक्षाचे असतात. मंत्रिमंडळात घेतलेले जे निर्णय आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, निर्णय घेतले जातील. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या विषयावर निर्णय घेतलेला असतो, निर्णय पास झालेला असतो, त्यावर कोणताही मंत्री टीका करू शकत नाही. टीका करायची असेल तर त्याला राजीनामा द्यावा लागतो. संसदीय शासन पद्धती म्हणजे अशी शासन पद्धती की ज्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व हा पंतप्रधान करत असतो. आणि ही सगळी वैशिष्ट्ये ब्रिटनच्या शासनात आपल्याला आढळतात. म्हणून ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणून जर आपल्याला प्रश्न विचारला की ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे हे विधान स्पष्ट करा,
तर त्याचं उत्तर आपल्याला सांगावं लागेल. तिथे घटनात्मक आणि वास्तविक शासन प्रमुख अशी दोन पदं आहेत. राजा नाममात्र शासन प्रमुख आहे, पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख आहे. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी असतं. संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. संसद सदस्य मंत्र्यांना शासनकारभाराबाबत प्रश्न विचारू शकतात. संसद सदस्य मंत्र्यांना शासनकारभाराबाबत मंत्र्यांवर टीका करू शकतात. त्यांच्यावर विरोधात निंदनजनक ठराव मांडू शकतात. त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडू शकतात. अविश्वास ठराव पास करून त्यांना पदच्युत करू शकतात. कारण मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी आहे. मंत्रिमंडळापेक्षा संसद शक्तिशाली आहे, म्हणून तिला संसदीय शासन पद्धती म्हणतात. तसंच संसदेची सर्वोच्चता 3 विभाग आहे शासनाचे. एक संसद म्हणजे विधिमंडळ, दुसरा कार्यकारी विभाग म्हणजे मंत्रिमंडळ, तिसरा न्याय विभाग म्हणजे न्यायपालिका. या 3 विभागांमध्ये शक्तिशाली कोण? ब्रिटनमध्ये. तर ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळ, न्यायालय आणि संसद या 3 विभागांमध्ये संसद शक्तिशाली आहे. का शक्तिशाली आहे? कारण संसदेला जितके पॉवर्स आहेत, जितके अधिकार आहेत, तितके अधिकार ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत न्यायपालिकेला पण नाही आणि मंत्रिमंडळाला पण नाही. संसद पॉवरफुल आहे, म्हणून तर तिला संसदीय शासन पद्धती म्हणतात ना. संसद पॉवरफुल आहे. आणि ही संसद का पॉवरफुल आहे? कारण संसदेतच सगळे निर्णय पास होतात. संसदेत निर्णय पास झाल्याशिवाय मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. संसदेची संमती घेतल्याशिवाय मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. संसदेत कायदा पास झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. मग संसद पॉवरफुल का आहे? तर याचं कारणच आहे की संसदेने जर एखादा कायदा पास केला असेल, संसद का पॉवरफुल आहे याचं एक्सप्रेशन मी सांगतोय की जर संसदेने एखादा कायदा पास केला असेल, एखाद्या कायद्यात दुरुस्ती केली असेल, एखाद्या कायद्यातील शब्दात दुरुस्ती केली असेल, तर ती अंतिमच समजली जाते. कारण संसदेने पास केलेल्या कायद्यात किंवा केलेल्या घटना दुरुस्तीमध्ये यावर जरी राजाची सही आवश्यक असली तरी सुद्धा राजाने जवळपास 17व्या-18व्या शतकापासून आजपर्यंत संसदेने पास केलेल्या कोणत्याही विधेयकावर किंवा घटनादुरुस्तीवर नकाराधिकार वापरलेले नाही. त्यांनी फक्त संमती दिलेली आहे. कारण तो नाममात्र शासन प्रमुख, ते नकाराधिकार वापरला नाही. म्हणून तिथे प्रथा पडली, परंपरा पडली की ब्रिटनच्या राजाने संसदेने पास केलेल्या कायद्याला संमती दिली पाहिजे. तो देतो, त्याच्यावर कधीच नकाराधिकार वापरत नाही. म्हणून संसदेने पास केलेल्या कायद्यावर राजा नकाराधिकार वापरू शकत नाही. म्हणून संसद पॉवरफुल आहे. दुसरं कारण, संसदेने पास केलेला कायदा हा घटनाविरोधी आहे, म्हणून न्यायालय त्या कायद्याला रद्द करू शकत नाही. तो अधिकार न्यायालयाला नाही. अमेरिकेत जर अमेरिकन काँग्रेसने एखादा कायदा पास केला किंवा घटनादुरुस्ती पास केली की जी संविधान विरोधी आहे, तर अमेरिकन सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन ती घटनादुरुस्ती कॅन्सल करते, म्हणजे काँग्रेसने पास केलेल्या कायद्याला रद्द करू शकते. भारतामध्ये सुद्धा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे, जो आपण अमेरिकेकडूनच घेतलेला आहे, अमेरिकेच्या संविधानातून घेतलेला आहे. इथे सुद्धा भारताच्या संसदेने जर एखादा चुकीचा किंवा संविधान विरोधी कायदा पास केला असेल, तर भारताचं सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याला किंवा घटनादुरुस्तीला संविधान विरोधी म्हणून रद्द करू शकते. म्हणून संसदेपेक्षा शक्तिशाली काही प्रमाणात न्यायालय आपल्याकडे आहे. संसदेने पास केलेल्या कायद्यावर नकाराधिकार भारताचा राष्ट्रपती वापरतो कधी कधी, पण ब्रिटनमध्ये राजाही नकाराधिकार वापरत नाही आणि ब्रिटनचं सर्वोच्च न्यायालय सुद्धा संसदेने पास केलेल्या कायद्याला संविधान विरोधी म्हणून रद्द करू शकत नाही. आणि म्हणून ब्रिटनची संसद ही सर्वोच्च समजली जाते. ब्रिटनच्या संसदेची सार्वभौम सत्ता म्हणजेच सर्वोच्चता, सुपरमशी ही ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत निर्माण झालेली आहे असं म्हटलं जातं. म्हणून जर प्रश्न आपल्याला विचारला की ब्रिटनची संसद का सर्वोच्च आहे स्पष्ट करा, तर त्याची कारणं ही आहे. मग ती किती सर्वोच्च आहे? ती इतकी सर्वोच्च आहे की ते विरोधाने म्हटलं जातं की ब्रिटनच्या संसदेने जर उद्याला असा कायदा पास केला की ब्रिटिश नागरिकांनी पायावर न चालता हातावर चालावं, म्हणजे पाय वर करावे आणि हाताने चालावं, तरी सुद्धा ब्रिटनच्या नागरिकाला तसं करावं लागेल. कारण तो कायदा चुकीचा असला पण तो संसदेने पास केला आहे, तो इम्प्लिमेंट होईल. कारण मंत्रिमंडळात तो अंमलात आणावा लागेल. कारण राजा नकाराधिकार वापरत नाही परंपरेनुसार, आणि सर्वोच्च न्यायालय त्याला रद्द करू शकत नाही. जरी लोकांना त्रास होईल तरी सुद्धा, कारण दोघांना तो अधिकार नाही. त्यामुळे जे संसद करेल ते फायनल असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जरी उद्यापासून ब्रिटनच्या नागरिकांनी पायावर न चालता हातावर चालावा असा कायदा ब्रिटनच्या संसदेने पास केला तर तो अंमलात येईल. हे म्हणणं अतिशयोक्ती वाटत असलं तरी, हे विधान गमतीचं असलं तरी हे दर्शवतं की ब्रिटनची संसद किती पॉवरफुल आहे, किती शक्तिशाली आहे, आणि म्हणून तिला सर्वोच्च असं समजलं जातं. तसंच नंबर 8, मूलभूत अधिकारांचा अभाव.
मूलभूत अधिकार नागरिकांना, लोकशाही ब्रिटनमध्ये नागरिकांना अधिकार पण आहे, पण मूलभूत अधिकार नाही. ब्रिटिश घटनेत मूलभूत अधिकारांचा अभाव आहे. अमेरिकन घटनेत नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. भारताच्या घटनेत भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. म्हणून भारतीय घटनेची वैशिष्ट्य तर आपण म्हणतो की मूलभूत अधिकार म्हणजे नागरिकांना मूलभूत अधिकार आहे, घटनेत समाविष्ट आहे. पण ब्रिटनला घटनाच नाही, म्हणून ब्रिटनला घटना नसल्या कारणाने मूलभूत अधिकार समाविष्ट करण्याचा प्रश्नच नाही लिखित स्वरूपामध्ये. म्हणून जरी लोकशाही शासन पद्धती असली तरी मूलभूत अधिकार घटनेत समाविष्ट नाहीत. म्हणजे घटनेत मूलभूत अधिकार नसणं हा मूलभूत अधिकारांचा अभाव समजला जातो. परंतु याचा अर्थ ब्रिटिश नागरिकांना भारत किंवा अमेरिकन नागरिकांसारखे अधिकार नाहीत असा होत नाही. तर अगदी सामान्य कायद्याने सुद्धा तिथल्या नागरिकांना जे अधिकार प्राप्त झालेले आहेत तेवढे अधिकार आपल्याला सुद्धा नाही. म्हणून आपले मूलभूत अधिकार आपण त्यांना म्हणतो, पण आपले मूलभूत अधिकार असून सुद्धा आपल्याला जेवढे अधिकार नाहीत त्यापेक्षा जास्त अधिकार ब्रिटिश नागरिकांना सामान्य कायद्यानुसार तिथे प्राप्त झालेले आहेत. अगदी 12व्या-13व्या शतकापासून राजाकडून तसे अधिकार त्यांनी ताकदीने प्राप्त करून घेतले आहेत. ब्रिटिश जनता अत्यंत जागरूक आहे. त्यांना त्यांच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, त्यांचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांच्या अधिकारांचा उपभोग घेण्यासाठी घटनेत तरतुदीची आवश्यकता नाही मूलभूत अधिकार म्हणून. तर अगदी सामान्य कार्यांसुद्धा ते प्राप्त करू शकतात. शासन ब्रिटनमध्ये कोणत्याही पक्षात आलं तरी त्या अधिकारांपासून नागरिकांना वंचित करू शकत नाही. आपल्याकडे मात्र घटनेत ते नमूद करावं लागले की आपल्या मूलभूत अधिकाराला भंग झाला तर आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो, उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात. त्याची गरज ब्रिटनमध्ये नाही. साध्या कायद्याने सुद्धा ते आपले अधिकार प्राप्त करू शकतात. शक्यतोवर ब्रिटनचं शासन, ब्रिटनची जनता प्रचंड राजकीयदृष्ट्या जागरूक असल्या कारणाने त्यांच्या अधिकारावर नियंत्रण घालत नाही. म्हणून अशा अधिकारांची ते गरज नाही. म्हणून मूलभूत अधिकारांचा अभाव, लॅक ऑफ फंडामेंटल राईट्स हे ब्रिटनच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. तसंच कायद्याची अधिसत्ता, रूल ऑफ लॉ हे ब्रिटनच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. रूल ऑफ लॉ हे ब्रिटिश घटनेचं असं वैशिष्ट्य आहे की जे जगात नंतर स्प्रेड झालं. नंतर अमेरिकेत त्या तत्वाचा स्वीकार केला, फ्रान्सने त्या तत्वाचा स्वीकार केला, भारताने त्या तत्वाचा स्वीकार केला. कायद्याचा अधिराज्य, रूल ऑफ लॉ असं त्याला म्हणतात की कायद्याचा अधिराज्य ब्रिटिश घटनेचं किंवा ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याचं कारण असं की ब्रिटनमध्ये व्यक्तिव्यक्तीत भेदभाव केला जात नाही. सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आणि सर्व व्यक्तींना कायद्याचं समान रक्षण, हे दोन पैलू कायद्याच्या अधिराज्याचे. सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान, सर्व व्यक्तींना कायद्याचं समान संरक्षण आणि कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा दिल्या जाऊ शकणार नाही. तसंच कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा केल्या जाणार नाही. ही 4 तत्व कायद्याच्या अधिराज्याचे. म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानाने एखादी चूक केली असेल आणि तीच चूक एखाद्या सामान्य माणसाने केली असेल तर दोघांचा गुन्हा सारखा, दोघांना सारखीच शिक्षा होईल. म्हणजे पंतप्रधान आणि सामान्य माणूस, पंतप्रधान आणि सामान्य शिपाई यांच्यामध्ये कायदा भेदभाव करत नाही. पंतप्रधान हा सुद्धा ब्रिटनचा नागरिक आहे, सामान्य माणूस हा सुद्धा ब्रिटनचा नागरिक आहे. म्हणून कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान. जर कोणी ब्रिटनच्या पंतप्रधानाला किंवा एखाद्या खासदाराला धमकी दिली असेल जीवे मारण्याची तर त्याला कायद्याचं रक्षण मिळतं. तसंच सामान्य माणसाला सुद्धा जर कोणी कायद्यात धमकी दिली असेल जिवंत मारण्याची तर त्याला सुद्धा जेवढं संरक्षण त्याला मिळतं तेवढं संरक्षण त्या सामान्य माणसाला सुद्धा मिळतं. म्हणून कायद्याचं समान रक्षण. तसंच शासनाच्या मनात आलं म्हणून विरोधकाला धरातून तुरुंगात टाकायचं आणि त्याला शिक्षा देऊन टाकायची. पूर्वीच्या काळातल्या सारखं जसे राजा करत होता, कारण राज्य काळात न्यायालय नव्हतं. राजा म्हणेल तोच न्याय, राजा म्हणेल तोच कायदा. त्यामुळे राजा आपल्या शत्रूला संपवण्यासाठी, शत्रू असलेल्या व्यक्तीला संपवण्यासाठी खोटा आरोप लावून त्याला फासावर लटकून द्यायचं. दाद कुठेच मागता येत नव्हती. आता लोकशाही शासन पद्धती आहे. ब्रिटनमध्ये ती विकास पावलेली आहे. ब्रिटनचं ते क्रेडिट आहे. मागच्या 1,500-2,000 वर्षापासून ब्रिटनमध्ये लोकशाही शासन पद्धती विकास पावते. आपण बघितलं की ब्रिटन संविधान हे विकसनशील संविधान आहे, प्राचीन संविधान आहे जगातलं. आणि म्हणून तिथे अधिकार पात्रद्वारे राजाकडून जनतेने मान्य करून घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर आधाराशिवाय अटक करता येणार नाही. ती व्यक्ती गरीब असो की श्रीमंत असो. तसंच कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात सिद्ध झाल्याशिवाय तिला शिक्षा देता येणार नाही. मग ती मृत्यूदंडाची असो, कारावासाची असो किंवा आर्थिक दंड असो. न्यायालयात पुराव्यासह ते सिद्ध होणं अत्यंत आवश्यक आहे. यालाच कायद्याचं अधिराज्य असं म्हणतात. कायद्याचं अधिराज्य, रूल ऑफ लॉ या संकल्पनेमुळे व्यक्तीच्या अधिकार आणि स्वातंत्र्याला सुरक्षितता प्राप्त झाली आणि शासनाच्या मनमानीपणावर, लहरीपणावर एक प्रकारचं नियंत्रण प्रस्थापित झालं. म्हणून रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं अधिराज्य ही संकल्पना अधिक महत्त्वाची समजली जाते.
त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे रूढी, प्रथा आणि संकेत यांना ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत खूप महत्त्व आहे. हे 10वं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. हे जे वैशिष्ट्य ब्रिटनच्या घटनेचं आहे ते आपल्या घटनेत होऊ शकत नाही. जरी तरी संसदीय शासन पद्धतीने आपल्याकडे सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे, तरी सुद्धा आपला शासन कारभार घटनेनुसार चालतो. आणि कारण आपली घटना लिखित आहे आणि ब्रिटनचा शासन कारभार रूढी आणि प्रथा परंपरेनुसार चालतो, कारण ते संविधान अलिखित आहे. म्हणून ब्रिटनच्या राजाने संसदेने पास केलेल्या कायद्याला संमती दिलीच पाहिजे. ही प्रथा आहे, परंपरा आहे. ती परंपरा पडल्यामुळे ब्रिटनचा राजा कधी संसदेने पास केलेल्या कायद्यावर नकाराधिकार वापरत नाही किंवा त्याला रद्द करत नाही. दुसरी गोष्ट, कॉमन सभागृहाने मंत्रिमंडळावर ईश्वर ठराव पास केला असेल तर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, ही परंपरा आहे. जर कॉमन सभागृहाने अविश्वास ठराव पास केला आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल. कायदा नाही हा, पण त्या परंपरेचं पालन त्या ठिकाणी केलं जातं. एवढंच नाही तर कॉमन सभागृहात ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाच्या सदस्यांनी ज्या व्यक्तीला नेता म्हणून निवडलेला आहे त्याच व्यक्तीला राजाने पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं. तसंच पंतप्रधानाने ज्या व्यक्तींची निवड आपल्या मंत्रिमंडळात केलेली आहे त्याच व्यक्तींना राजाने मंत्री म्हणून शपथ द्यावी, ही परंपरा आहे. हा संकेत आहे ब्रिटनच्या राजकीय जीवनातला. राजा त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, राजा इंटरफेअर करू शकत नाही. जे पंतप्रधानांनी म्हटलं तेच राजाला करावं लागतं, कारण राजा हा नाममात्र शासन प्रमुख आहे. अशा अनेक प्रथा किंवा परंपरा ब्रिटनच्या राजकीय जीवनात निर्माण झालेल्या आहेत. ब्रिटनचा शासन कारभार हा 90% अलिखित राजकीय संकेताद्वारे किंवा प्रथा आणि परंपराद्वारे चालतो. खूप कमी नियम आहेत की ज्या नियमांना धरून संसदेने पास केलेले कायदे आहेत की ज्यांना धरून शासन कारभार चालतो. मॅक्झिमम शासन कारभार हा अलिखित नियमाच्या द्वारे चालतो आणि खूप कमी शासन कारभार हा लिखित नियमाद्वारे चालतो. आपल्याकडे 99% नियमाद्वारे चालतो आणि खूप कमी गोष्टी ह्या अलिखित नियमाद्वारे चालतात किंवा संकेताद्वारे चालतात. उदाहरणार्थ, भारतामध्ये असा कायदा नाही की राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने 2 टर्म संपल्यानंतर 3ऱ्या टर्मची निवडणूक लढवावी किंवा नाही. लढू नये, लढायला नको. 2 टर्म झाल्यानंतर 3री निवडणूक लढता येणार नाही असा कायदा आपल्याकडे नाही. पण तरी पहिले राष्ट्रपती भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्या 2 टर्म राष्ट्रपती पदावर ते निवडून आले. 3ऱ्यांदा ते निवडून येऊ शकले असते, पण त्यांनी सांगितलं की नाही ही लोकशाही शासन पद्धती आहे, इतरांना संधी भेटली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतःहून एक परंपरा निर्माण केली की 3ऱ्यांदा निवडणूक लढवायची नाही. तेव्हापासून तर आजपर्यंत कोणतीही व्यक्ती भारताच्या राष्ट्रपतीपदी 3ऱ्यांदा निवडणूक तिने लढली नाही किंवा 3ऱ्यांदा ती निवडणूक निवडून आली नाही किंवा 3ऱ्यांदा ती राष्ट्रपती झाली नाही. ही परंपरा निर्माण झाली भारताच्या राजकारणामध्ये. अशा काही अलिखित परंपरा प्रत्येक देशामध्ये असतात, पण त्यांची संख्या कमी असते. लिखित घटना जिथे असते, पण ब्रिटनमध्ये परंपराचं प्रमाण जास्त आहे आणि लिखित कायद्याचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर तत्व आणि व्यवहारामध्ये फरक आहे. डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिस हे ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मराठीत अशी एक म्हण आहे की जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच दुसरी म्हण आहे दुरून डोंगर साजरे. म्हणजे आपण दुरून जर आता श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यात जर आपण दुरून डोंगर बघितला तर आपल्याला डोंगर इतक्या हिरवागार निळाशार वाटतो. असं वाटतं डोंगरात जावं, किती मजा आहे, किती छान दिसायला लागलं आणि किती प्लेन वाटतो डोंगर. बिलकुल पर्वत किती प्लेन वाटतो असं आपल्याला दुरून वाटतं. आणि प्रत्यक्षात जर आपण तिथे गेलो तर त्यात खूप काटे आहेत, दऱ्या आहेत, चढता येत नाही, दगड आहेत मोठमोठाले. म्हणून तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की नाही काही खरं नाही. आणि दुरून मात्र डोंगर साजरे खूप छान वाटतात. तसं ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेबाबतीत आहे. अनेक पदांबाबत दिसतं एक आणि असतं भलतंच. म्हणजे उदाहरणार्थ, ब्रिटनचा राजा सार्वभौम आहे. ब्रिटनचा शासन कारभार राजाच्या नावाने चालतो. ब्रिटनच्या शासनाची सत्तासूत्रे राजाजवळच असतात. राजा हाच शासनाचा घटनात्मक प्रमुख आहे. हे झालं तत्व. प्रत्यक्ष व्यवहारात काय आहे? राजा हा नाममात्र शासन प्रमुख आहे आणि पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख आहे. सिद्धांत काय म्हणतो की पंतप्रधानांची नियुक्ती राजा करतो. पॉवरफुल कोण? राजा. पण प्रत्यक्ष व्यवहारात जरी नियुक्ती राजा करत असल्या पंतप्रधानाची तरी प्रत्यक्षात पंतप्रधान हा जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे दिसायला दिसते की राजा शक्तिशाली आहे, प्रत्यक्षात पंतप्रधान शक्तिशाली आहे. हा थिअरी आणि प्रॅक्टिस मधला फरक आहे. सिद्धांत आणि व्यवहारातला फरक आहे. तसंच पंतप्रधान मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखाच एक मंत्री आहे. हा सिद्धांत आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय बघितलं आपण?
की पंतप्रधान हा मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखा एक मंत्री नसून तो त्यांचा स्वामी आहे, त्यांचा बॉस आहे, त्यांचा कॅप्टन आहे, तो शक्तिशाली आहे, त्याचं नियंत्रण मंत्र्यावर असतं आणि मंत्री पंतप्रधानाला घाबरतात. सिद्धांत म्हणतो की तो इतर मंत्र्यांसारखाच एक मंत्री आहे. प्रत्येक शहरात मात्र तसं नाही. तसंच संसदेच्या बाबतीत सुद्धा आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे दोन सभागृह जे आहेत हे लोकशाहीचे सभागृह असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात कॉमन सभागृहाच्या निवडणुका होतात. ब्रिटनमध्ये लोकशाही असं म्हटलं जातं, पण प्रत्येक शहरात राजावंश परंपरेने सत्तेवर येतो. लॉर्ड सभागृहाचे बरेच सदस्य वंश परंपरेने सदस्यत्व प्राप्त करतात आणि आपण लोकशाही म्हणतो. जिथे वंश परंपरेने पद प्राप्त होतं तिथे लोकशाही असू शकत नाही. म्हणजे परस्पर विसंगत आहे. पण तरी सुद्धा लोकशाही असं दिसतं आणि प्रत्यक्षात शासनाचा सर्वोच्च प्रमुख असलेला राजा मात्र वंश परंपरेने पदावर आहे. अशा अनेक गमती जमती आहेत ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये जिथे आपल्याला सिद्धांत आणि व्यवहारामध्ये फरक आढळतो आणि म्हणून या ठिकाणी हा फरक सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जे आपल्याला भारताच्या घटनेत आढळणार नाही, जे अमेरिकेच्या घटनेत आढळणार नाही, ते तिथे आढळतं. दिसतं एक आणि असतं मात्र वेगळं. तसंच अनुवंशिकतेचं तत्व जे मी तुम्हाला सांगितलं की लोकशाही शासन पद्धती आहे, पण राजा वंश परंपरेने सत्तेवर येतो. त्याचा कार्यकाळ नाही, एकदा तो पदावर आला की मृत्यूपर्यंत पदावर राहतो. म्हणजे ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय जी आता सध्या राणी आहे ब्रिटनची, ती दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीपासून पदावर आहे. आता वयोवृद्ध झाली आहे पण अजून त्या पदावर आहे. किती निवडणुका झाल्या, किती पंतप्रधान बदललेत, किती मंत्रिमंडळ बदललेत, किती कॉमन सभागृहाच्या निवडणुका झाल्या, सगळ्यांमध्ये चेंज झाला पण राज्यामध्ये चेंज नाही झाला. कारण वंश परंपरेचं तत्व रक्तवंशाच्या आधारे, जन्माच्या आधारे संबंधित व्यक्तींना काही पद्धती या ठिकाणी प्राप्त होतात. लॉर्ड सभागृहाचे अनेक सदस्य हे लॉर्ड सभागृहाचं सदस्यत्व वंश परंपरेने प्राप्त करतात. त्याचा आजा होता म्हणून मुलगा झाला, मुलगा होता म्हणून आता त्याचा नातू झाला, असं ब्रिटनच्या लॉर्ड सभागृहाच्या बाबतीत घडतं. जशी आपली राज्यसभा तसं ब्रिटनचं लॉर्ड सभागृह आहे. आपल्या राज्यसभेत वंश परंपरेने आपल्याला खासदारकी नाही मिळत, पण ब्रिटनमध्ये लॉर्ड सभागृहात सदस्यत्व मात्र वंश परंपरेने प्राप्त होतं. म्हणून लोकशाही असून सुद्धा वंश परंपरेचं तत्व ही त्यांचं वैशिष्ट्य आहे. तसंच द्विपक्ष पद्धती. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. अनेक पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, बीजेपी आहे, काँग्रेस आहे, जनता दल आहे, राष्ट्रीय जनता दल आहे, युनायटेड जनता दल आहे, ममता बॅनर्जीचे तृणमूल काँग्रेस आहे, मायावतीचा बसपा आहे, अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष आहे. अनेक पक्ष आहेत. 400-500 पेक्षा अधिक पक्ष आपल्या देशामध्ये आहे. म्हणून आपल्या देशाचे वैशिष्ट्य काय आहे? बहुपक्ष पद्धती. ब्रिटनमध्ये दोनच पॉलिटिकल पार्टी प्रमुख आहेत. एक आहे लेबर पार्टी आणि दुसरी आहे कन्झर्वेटिव्ह पार्टी. मराठीत म्हणतात तिला हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष. एकतर मजूर पक्षात सत्ता असते किंवा हुजूर पक्षात सत्ता असते. दोनच पॉलिटिकल पार्टीपैकी एका पॉलिटिकल पार्टीला लोक जनता निवडून देते, मतदार निवडून देतात, तो सत्तेत जातो आणि दुसरा पक्ष विरोधात असतो. आपल्यासारखी बहुपक्ष पद्धत त्या ठिकाणी नाही. हे ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि लास्ट वैशिष्ट्य आहे राजतंत्र, कुलीनतंत्र आणि प्रजातंत्र. अशा तीन शासनाचा एकूण सुरेख संगम ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत झालेला आपल्याला दिसतो. आपण म्हणतो आमच्या देशात लोकशाही आहे, तर लोकशाहीच आहे, दुसरा कोणताच शासनाचा प्रकार नाही. अमेरिकेत लोकशाही आहे, लोकशाहीच आहे, दुसरा कोणताच शासनाचा प्रकार नाही. पण ब्रिटनमध्ये काय आहे? ब्रिटनमध्ये 3 शासन प्रकार दिसतात. आपण जर ऑब्झर्व केलं तर अरे राजतंत्र पण दिसतं, कुलीनतंत्र पण दिसतं आणि प्रजातंत्र म्हणजे लोकशाही पण दिसते. म्हणजे आपण अगोदर जे वैशिष्ट्य पाहिले की तत्व आणि व्यवहारामध्ये फरक, डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिस, हे वैशिष्ट्य त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण ब्रिटनचा राजा हा वंश परंपरेने सत्तेत येतो, म्हणजे ब्रिटनमध्ये राजेशाही आहे असं आपल्याला वाटतं. लॉर्ड सभागृहातील बहुतांश सदस्य श्रीमंत घरातले असतात, राजवंशातले असतात, ते लॉर्ड सभागृहात सदस्यत्व प्राप्त करतात. म्हणून श्रीमंत लोकांचा राज्यकारभारात सहभागी होणं हे कुलीनतंत्राचं वैशिष्ट्य आहे. आणि कॉमन सभागृहाच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, सामान्य माणसाला मतदानाचा असलेला अधिकार, कोणालाही निवडणुकीत उभा राहण्याचा अधिकार, बहुमताने निवडून देण्याची पद्धती, 5 वर्षाची टर्म म्हणजेच कार्यकाळ. कॉमन सभागृहाकडे पाहिलं की असं वाटतं लोकशाही, म्हणून लोकशाही दिसते. लॉर्ड सभागृहाकडे पाहिलं कुलीनतंत्र आणि राजाकडे पाहिलं की राजतंत्र. अशी वैशिष्ट्य ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेची आहेत. ती आपल्या लक्षात आली असेल असा मला विश्वास आहे. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.